शेतकरी संपाचा आज तिसरा दिवस आहे आणि बागलाण तालुक्यातील शेतकऱ्यांनी आणि कोर कमिटीने केलेल्या आव्हानाला साथ देत संपूर्ण सटाणा शहरामध्ये आज कडकडीत बंद पाळण्यात येतो आहे। सटाणा शहरात आज बाजाराचा दिवस असला तरी सटाणा शहरातलं एकही दुकान आज सकाळपासून उघडू शकलेलं नाही। दुपारचे 12 वाजत आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की सटाणा शहरातली सर्व दुकानं या ठिकाणी बंद आहेत। सर्व या ठिकाणी आपण बघू शकतो की आपण या ठिकाणी मस्जिद परिसरामध्ये आपण आलेलो आहोत। जे मुस्लिम बांधव आहेत सटाणा शहरामधले, या सर्व मुस्लिम बांधवांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा जाहीर केलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की जर शेतकरी जगला तरच हा देश टिकू शकतो आणि म्हणून संपूर्ण मुस्लिम बांधव या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहेत। या ठिकाणी आपल्यासोबत सटाण्यातील ज्येष्ठ मुस्लिम बांधव आहेत। आपण थेट त्यांना विचारणार आहोत की काय म्हणाल तुम्ही या शेतकऱ्यांच्या संपाबद्दल? आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत। त्यांच्या संपाला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे। आम्ही सर्व आमच्या दुकाने बंद ठेवून आज त्यांच्या पाठीशी उभा राहतोय। ते जर समाधानी राहिले आम्ही समाधानी राहू। त्यांच्या समाधानासाठी आम्ही सर्व दुकानदारी बंद ठेवलेली आहे। इतकं बोलून शेतकरी समाधानी झाले पाहिजे। शेतकरी समाधानी झाले, शेतकऱ्यांचं कर्जमुक्त झालं तरच आम्हाला सुद्धा चांगले दिवस येतील, असं या मुस्लिम बांधवांचं म्हणणं आहे। खरोखर हा प्रकार बघून खरोखर आनंद वाटावा अशी ही गोष्ट आहे। शेतकऱ्यांच्या संपाला सटाणा शहरातील मुस्लिम बांधवांनी पाठिंबा दिलेला आहे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी सटाणा शहरातील मुस्लिम बांधव सुद्धा ठाम आहेत। प्रवीण पवार, NNP न्यूज साठी सटाणा।